बेंबळी पोलीस स्टेशन येथे पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। बैठकीत आगामी गणेश उत्सव, ईद मिलादुन्नबी आणि उरूस हे सण शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावेत याबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले। बैठकीस सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, गावातील गणेश मंडळ, उरूस कमिटी, ईद मिलाद कमिटी, विविध गावातील राजकीय मान्यवर व विविध धार्मिक प्रतिनिधी उपस्थित होते। आता येऊ घातलेल्या पुढच्या आठवड्यातील गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या अनुषंगाने बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये बेंबळी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणपती मंडळ आणि शांतता कमिटी सदस्य आणि ग्रामस्थ यांची आज शांतता बैठक घेतली। पोलीस प्रशासन सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करत आहे की येणारे जे दोन्ही उत्सव आहेत हे उत्साहात, आनंदात परंतु शांततेत साजरे करावेत आणि त्या उद्देशाने आजची बैठक घेण्यात आली। त्यामध्ये दरवर्षी या ठिकाणी शांततेत दोन्ही समाज, वेगवेगळ्या समाजाचे दोन्ही उत्सव उत्साहात साजरे करतात। मागच्या वर्षी थोडं गालबोट लागलं होतं, गुन्हा दाखल आहे बेंबळीमध्ये। त्या अनुषंगाने यावर्षी आमचं विशेष लक्ष या बेंबळीच्या गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या उत्सवाच्या कार्यक्रमावरती असणार आहे। धाराशिवच्या पोलीस अधीक्षक मॅडम, त्याचप्रमाणे मी स्वतः आणि या ठिकाणचे इन्चार्ज यांना जर काय आवश्यकता लागली तर बाहेरील बंदोबस्त देखील यावर्षी देण्यात येईल। परंतु नागरिकांनी हा उत्सव उत्साहात, आनंदात परंतु शांततेत साजरा करावा, कुठलेही गालबोट लागणार नाही आणि पोलिसांना कुठलीही कारवाई करायची वेळ येणार नाही, तसं आश्वासित आजच्या बैठकीत इथल्या सर्व उपस्थितांनी केलेलं आहे आणि आम्ही तीच अपेक्षा सर्व ग्रामस्थांकडून करत आहे।